निवृत्त सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी खुशखबर. आता बँकेत संयुक्त खाते उघडण्यासाठी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र देण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. नेमका जी.आर. काय सांगतो आणि याचा फायदा कोणाला होणार, त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आजची ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 14 जुलै 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला. या निर्णयामुळे आता निवृत्ती वेतनासाठी बँकेत संयुक्त खाते उघडताना 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करण्याची अट ही रद्द करण्यात आली. यापूर्वी पेन्शनधारकांना संयुक्त बँक खाते सुरू करताना 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र द्यावे लागत होते. यासाठी अतिरिक्त खर्च, वेळ आणि कागदपत्रांची पूर्तता करावी लागत होती. मात्र शासनाने हा नियमच बदलला. नवीन शासन निर्णयानुसार 1 ऑगस्ट 2026 पासून निवृत्ती वेतनधारकांना साध्या कागदावर प्रतिज्ञापत्र भरून महालेखापाल कार्यालय किंवा राज्यातील सर्व कोषागार कार्यालयामध्ये सादर करता येणार आहे. म्हणजेच 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरची गरज नाही, अतिरिक्त खर्च नाही, प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे. शासनाने या संदर्भातील 19 जून 2013चा जुना शासन निर्णय यासोबत रद्द केला. हा निर्णय विशेषतः लाखो पेन्शनधारकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी निवृत्त सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. अशाच सरकारी कर्मचारी, शिक्षक, पेन्शन, डीए आणि 8व्या वेतन आयोगाच्या सर्वात वेगवान अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.